तर येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे आणि याच भव्य दिव्य सोहळ्याची सध्या अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे। पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। चौकांचं सुशोभीकरण, घराघरात आकर्षक रंगरंगोटी, तर कुठे रस्त्याच्या दुतर्फा शोभेच्या स्तंभांची उभारणी। ही जय्यत तयारी सुरू आहे अयोध्येमधल्या राम मंदिराच्या लोकार्पणाची। 22 जानेवारीला रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। या भव्य सोहळ्याआधी अयोध्या नगरी सज्ज झालीय। अयोध्येमधील राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरची घरं आणि मंदिरांचंही सुशोभीकरण करण्यात येत आहे। शहरातील अनेक वास्तूंना आकर्षक रंगरंगोटी करण्यात येते। अयोध्येमधल्या चौकांचंही सध्या जोमानं सुशोभीकरण केलं जात आहे। लता मंगेशकर चौक, चुडामणी चौराह, जटायू प्रतिमा, सूर्यस्तंभ प्रतिकृतीला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। अयोध्येमधल्या राम मंदिर मार्गावर सुशोभीकरणाचं कामही सध्या वेगात सुरू आहे। या मार्गाच्या दोन्ही बाजूंना फायबरच्या शोभेच्या स्तंभांची उभारणी करण्यात येते। राम मंदिराच्या लोकार्पणासाठी अनेक मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत आणि यासाठी वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधाही आता सज्ज होत आहेत। डिसेंबरला अयोध्येमधलं एअरपोर्ट आणि रेल्वे स्थानकाचं लोकार्पण होणार आहे। अयोध्येमधल्या विमानतळावर सध्या चाचणी सुरू आहे। अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्वच्छतेची सुद्धा विशेष काळजी घेतली जाते आणि यासाठी 1500 स्वच्छता दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे। अयोध्या में वैसे भी 40-50 लाख आदमी तो मेले में आ ही जाता है, तो सबकी व्यवस्थाएं तो हो ही जाती है, लेकिन नगर निगम और अयोध्या के अन्य लोग सब जुड़े लोग यहाँ पर इन सब व्यवस्थाओं को करने के लिए कटिबद्ध हैं। हमारी तरफ से नगर निगम की तरफ से 5000 लोगों के रुकने की अस्थायी व्यवस्था है। 1500 सफाई मित्र हम लोग नए नियुक्त करने जा रहे हैं अयोध्या की सफाई के लिए। इसके अलावा करीब 1000 स्थायी टॉयलेट और 500 अस्थायी टॉयलेट्स हम लोग पूरे नगर निगम वहाँ अयोध्या धाम में बनाने जा रहे हैं, जिसके कारण से ऐसी कोई सुविधा गंदगी आपको दिखाई नहीं। राम मंदिराच्या लोकार्पणाआधी अयोध्येमधील बाजारपेठ सुद्धा सजली आहे। भगवान श्रीरामांच्या नामाच्या किचेन सुद्धा सध्या लक्ष वेधून घेत आहेत। राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचंही बारीक लक्ष आहे। योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही वेळोवेळी या कामाचा आढावा घेतला जातोय। अयोध्येत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाचा अभिषेक होणार आहे। या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असणार आहे। काशीचे ज्योतिषी पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त निवडलाय। तिकडे भगवान राम यांची सासूरवाडी असलेल्या मिथिला नगरीमध्ये सुद्धा तयारीला वेग आलाय आणि याच मिथिला नगरीतून स्पेशल पान आणि मखाना अयोध्येमध्ये पाठवण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।